नेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे. आमची सेना देखील हे पक्ष नेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे. एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला की आमच्यासाठी विषय संपला. तसंच त्यांच्याकडे देखील एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला, विषय संपला. आमच्याकडे काय पार्लमेंटरी बोर्ड बीड हे काय विषय नाहीयेत. आमच्याकडे पक्ष नेतृत्व सर्वसर्व आहे. पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला म्हणजे विषय संपला. यात पहिले आप म्हणजे आता कोण चर्चा हे दोघेही नेते मिळून ठरवतील. मी काय एवढा फार मोठा नेता नाहीये की याच्यामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी सुचवण्याचा. ज्या वेळेला माझ्या पक्षाच्या प्रमुखाने भूमिका मांडलेली आहे, मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेच्या बरोबर आहे. त्याचा आदर होईल, त्याची अंमलबजावणी होईल. जे माझा पक्षाचा नेता ठरवेल त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्हा सर्व शिवसैनिकांवर आहे. मग एकत्र लढेल मुंबईत कसं असणार? ह्याला अजून फार वेळ आहे. सगळ्या गोष्टी सगळेजण सगळे पक्ष आपापल्या ताकदीचा अंदाज घेत आहेत आणि त्या पद्धतीने आता तरी मोवियामध्ये असं काही दुफळी निर्माण झालेली नाहीये. आता तरी सगळा मोविया एकत्रच आहे. एक निवडणूक, दोन निवडणूक आम्ही एकत्र लढलोय, तिसरी देखील एकत्र लढू शकतो. पण हा निवडणुकीचा कालावधी जसा जसा जवळ येतो तशा तशा या गोष्टी अधोरेखित होतात. तुम्ही म्हणालात एका बाजूला राज ठाकरेंनी तुमच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला किंवा युतीचा प्रस्ताव आहे ज्याला तुमची सकारात्मक तुमचा प्रतिसाद आहे. असं असताना मध्यंतरीच्या काळात असं दिसलं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशीही भेट झाली आणि त्यांच्या पक्षाचे नेतेही प्रयत्न करत आहेत की मनसेशी युती व्हावी. बघा, असं आहे की शेवटी मी म्हटलं ना, हे पक्ष नेतृत्वाने ठरवायचंय. राज ठाकरेंनी ठरवायचंय कोणाबरोबर युती करायची. त्यांना जर वाटलं की उद्धव साहेबांच्या पक्षाबरोबर युती झाली पाहिजे, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आता त्यांनी निर्णय घ्यायचा ना कोणाबरोबर करायची आहे की नाही ते. आम्हाला असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही बोलत असाल तर आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. आता त्यांना असं वाटत असेल की एकनाथ शिंदे बरोबर भाजप बरोबर युती करून महाराष्ट्राचं हित साधलं जाईल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेतल्या माजी नगरसेवकांची गळती काही थांबताना दिसून येत नाही. जसे निवडणुका येतात तसे आपल्याकडचेच नगरसेवक हे जास्त शिंदे गटात जात आहेत, आता भाजपमध्ये जात आहेत. त्यामध्ये तर तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काय वाटतं येत्या काळामध्ये? असं आहे, दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर आजही लोकांना गेले कित्येक वर्ष शिवसेना सत्तेमध्ये असली, म्हणजे आपण 1996 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2022-21 पर्यंत ही शिवसेना सत्तेत होती. त्याच्यामुळे लोकांना सवय लागली आहे.